नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आपण आज इयत्ता 9वीचा जो पहिला धडा आहे इतिहासाचा त्याचा स्वाध्याय आपण इथे आज बघणार आहोत। म्हणजे त्याच्या धड्याखालचे प्रश्न उत्तर आपण इथे कव्हर करणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यात पहिला आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। त्याचं बरोबर उत्तर राहील नवी दिल्ली। उत्तर असं लिहू आपण, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे। त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे, दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो। तो बरोबर उत्तर लिहिता येईल, दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो। तिसरा प्रश्न आहे, भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबचा समावेश होत नाही। भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही। आणि पुढचा आहे त्याच्यातला पहिला प्रश्नातलं ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। व्यक्ती आणि विशेष, जाल कपूर टपाल तिकीट अभ्यासक सगळे वाचून दाखवतो मी तुम्हाला। कुसुमाग्रज कवी, अण्णाभाऊ साठे लोकशाहीर, अमर शेख हे सुद्धा एक कवी होते। यांनी इथे चुकीची जोडी काय दिली आहे, तर अमर शेख चित्रसंग्राहक ही जोडी चुकीची आहे। आता पुढे बघा, टिपा लिहा। हे प्रश्न मी वेगळ्या ठिकाणी तुमच्यासाठी लिहून ठेवलेले आहे। टिपा लिहामध्ये आहे सगळ्यात पहिल्यांदा लिखित साधने। बघा, आता त्याच्याकडे आपण वळूया। टिपा लिहा, बघा सगळ्यात पहिल्यांदा टिपा लिहा। इतिहास लिखित साधने मध्ये पहिला आहे, लिखित साधने हे इतिहास लेखनासाठी अतिशय विश्वसनीय साधन आहे ज्यामध्ये घडलेल्या घटनांबद्दलची लिखित माहिती आहे। 2, लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅजेट, टपाल तिकिटे, नंतर वृत्तपत्रे व कोश वाङ्मयांचा समावेश होतो। 3, वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये प्रकाशित विविध क्षेत्रातील बातम्या आणि लेखांच्या माध्यमातून महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दलची माहिती प्राप्त होते। दुसरा प्रश्न आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया। प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे PTI 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे। प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेखन, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत। आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे। 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पसरवायला सुरुवात केली। आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे। आता पुढचं बघा, तिसरा प्रश्न आहे, पुढील विधाने स्पष्ट करा। त्याच्यातला पहिला प्रश्न दिला आहे, टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते। तर त्याचं उत्तर आपण असं लिहू, 1, टपाल तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयांतील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात। 2, टपाल विभाग राजकीय नेते, प्राणी, फुले आणि पक्षी यासारख्या विविध विषयांवर टपाल तिकिटे जारी करतो। 3, ते एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव किंवा शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती सारख्या घटनांची माहिती देखील प्रकाशित करतात। आणि चौथा आहे त्याच्यातलं, अशा विविध टपाल तिकिटांचा संग्रह इतिहासाच्या मौल्यवान संग्रहालयात महत्त्वपूर्ण योगदान देतात। अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते। आणि शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात। तर उत्तर आपण असं लिहू, 1, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात। 2, या माध्यमांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते। या माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे कारण हे अनेकदा राजकारण, कला, सामाजिक मुद्दे आणि सांस्कृतिक पैलू यांच्याविषयी मूल्यवान माहिती विविध शोजमधून कधीकधी थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शवतात। 3,
वृत्तपट व अनुबोधपट देखील महत्त्वाचे घटके आहेत, ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे व विविध वास्तवाचे कलात्मक प्रतिनिधित्व प्रदान करतात. तसेच महत्त्वाच्या स्थळांविषयी आणि लोकांनी भूतकाळात त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेल्या महत्त्वाच्या योगदानांबद्दल माहिती प्रदान करतात. आणि शेवटचा आहे विविध देशी व परदेशी वाहिन्या या विभागाखाली येतात, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल इत्यादी. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही रिपीटेडली 3 ते 4 वेळा ऐकला तर माझ्या मते तुम्हाला हे प्रश्न उत्तरं नक्कीच पाठ होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू व्हेरी मच.